आजच्या ब्लॉगमध्ये आपण राजगुरुनगरमध्ये काही ठिकाणी पडलेले खड्डे पाहणार आहोत। पुणे नाशिक महामार्ग होलेवाडी गावाच्या जवळ येथे एक मोठा खड्डा पडलेला आहे। याच रस्त्याने आपण होलेवाडी गावच्या उजव्या साईडला आलो तर ह्या अंडरपासच्या ठिकाणीच अत्यंत मोठा खड्डा पडलेला आहे। एखादा टू व्हीलरवाला याच्यात पडला तर तो हातपाय मोडून बसण्याची शक्यता आहे। ह्या बायपासच्या सर्व्हिस रोडवर बऱ्याच ठिकाणी कचरा ठेवलेला आपल्याला दिसतो। रस्त्याच्या कडेला कचरा फेकणारी लोक जास्त करून प्रॉपर नसतात, ती बाहेरगावची असतात, ती फक्त कामाला आलेली असतात। शहरात कचरा साठला, खड्डे पडले तर ह्या बाहेरगावच्या लोकांना काही फरक पडत नाही। बायपासवर असे छोटे मोठे खड्डे खूप ठिकाणी पडलेले आहेत। खड्डे पडण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे ज्या ठिकाणी पाणी साचतं त्या ठिकाणी खड्डे पडतात। भीमा नदीच्या पुलावर आलो असता बऱ्याच ठिकाणी लोकांनी कसाही कचरा फेकल्याचे आपल्याला दिसून येते। सकाळीच कामाला गेल्यामुळे आणि रात्री घरी आल्यामुळे त्यांना कचरा टाकण्यास वेळ मिळत नाही, त्यामुळे ती लोक अशीच कुठे पण कचरा फेकून जातात। विचार करा, ह्या भीमा नदीत आत्तापर्यंत लोकांनी किती कचरा फेकला असेल। लोकांना असेच कुठे पण कचरा फेकण्याची मोठी सवय झालेली आहे। बायपासचा रोड अतिशय उत्तम क्वालिटीचा बांधून सुद्धा ह्या रोडवर खड्डे पडले। पाण्याचा निचरा न झाल्यामुळे ह्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत। पुढे आपण बायपासच्या चौकात आल्यावर आपल्याला काही ठिकाणी कचरा फेकल्याचे दिसून येते। काही अतिहुशार लोकांनी कचरा थेट खाली फेकल्याचे सुद्धा आपल्याला दिसते। भारतात मुंग्यासारखी लोकसंख्या झाल्यामुळे लोकसंख्या भरमसाठ वाढलेली आहे, त्यामुळे अशा गर्दीच्या ठिकाणी कचरा होत राहतो। ह्या चौकात वाढदिवस साजरा करणाऱ्यांनी कुठेही कचरा फेकून दिल्याचे सुद्धा आपल्याला दिसते। अशा गोष्टी रीलवर आपल्याला दिसून येत नाही। ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्याच जगाला दाखवल्या जातात। ह्या चौकात जिथे फ्लेक्स लावले जातात त्याच ठिकाणी मोठा खड्डा पडल्याचे सुद्धा आपल्याला दिसते। नवीन लोकांनी जर यात गाडी घातली तर मणका मोडण्याचा सुद्धा धोका आहे। मागील वर्षी येथे 1 फुटापेक्षा मोठा खड्डा पडलेला होता आणि तो खड्डा पण जेथून गाड्या जातात नेमक्या त्याच ठिकाणी पडलेला होता। आपल्या देशाची लोकसंख्या खूप आहे, त्यामुळे आपल्या देशात गाड्यासुद्धा खूप आहेत। 24 तास हायवेवर गाड्या येत जात राहिल्यामुळे बऱ्याच ठिकाणी खड्डे पडल्याचे सुद्धा आपल्याला दिसते। कचरासुद्धा आपल्याला जागोजागी पडल्याचे दिसून येते। पडलेले खड्डे पाहून मला कंटाळा आला, त्यामुळे मी चांडोली गावच्या कृषी केंद्रात आलो। कृषी केंद्राच्या बाहेरच मोठा खड्डा पडल्याचे आपल्याला दिसते। राजगुरुनगर शहराचा जो टोलनाका आहे त्या ठिकाणी सुद्धा बऱ्याच ठिकाणी गाळ पाणी साचलेले आपल्याला दिसते। आपण जेव्हा टोलनाक्यावर जातो तेव्हा खड्ड्याने आपले स्वागत होते। येथे अतिशय मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत। टोलनाका ते चांडोली फाटा या रस्त्याच्या दुतर्फा रोडवर मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य बनलेले आहे, त्यामुळे जी लोक पायी चालतात त्यांचे कपडे खराब होतात, चप्पल गाळाने भरते, कपड्यावर चिखल उडल्याने खर्च वाढतो। खूप मोठा पाऊस झाला तर ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचते। शालिमार हॉटेलच्या अलीकडे सुद्धा खूप मोठे खड्डे पडलेले आहेत। मित्रांनो, आपल्या राजगुरुनगरमध्ये पडलेले खड्डे कमी आहेत, त्या मानाने चाकण तळेगाव रोडवर अतिशय जास्त खड्डे पडलेले आहेत। तेथे रस्ते नसून रस्त्याची चाळण बनलेली आहे। आपले नशीब चांगले आहे की आपण त्या भागात राहत नाही, अन्यथा आपला पूर्ण जन्मच खड्ड्यात गेला असता। चांडोली गावच्या कडूस रस्त्यावर सुद्धा अतिशय खड्डे पडलेले आहेत। येथे खूप मोठे खड्डे पडल्याने येथे आंदोलनसुद्धा झालते। वारंवार खड्डे बुजवून सुद्धा ह्या रोडवर खड्डे पडतात। पाऊस पडल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचते। ज्यावेळी शुक्रवारचा बाजार असतो त्या दिवशी मोठा महिला वर्ग ह्या रस्त्याने पायी प्रवास करतो, तेव्हा बऱ्याच वेळा त्यांच्या साडीवर पाणी उडते। जेव्हा आपण राजगुरुनगरच्या हद्दीमध्ये प्रवेश करतो तेव्हा कचऱ्याने आपले स्वागत होते। राजगुरुनगरच्या ह्या पुलावर एका ठिकाणी खूप मोठा
खड्डा पडलेला आहे. खूप मोठा खड्डा असल्याने येथे खूप मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, रस्ते, पूल, शाळा, कॉलेज, दवाखाने ह्या सगळ्या सुखसोयी माणसाने निर्माण केल्या. बऱ्याच वेळा आपल्याला दिसून येते ज्या ठिकाणी विकास झाला नेमके तेच क्षेत्र खराब झाल्याचे आपल्याला दिसते. ज्याप्रमाणे परदेशातील रस्त्यावर खड्डे पडत नाहीत, तशा प्रकारचे रस्ते आपल्या देशात सुद्धा बनले पाहिजेत.